शक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घरामध्ये जी स्त्री, प्रत्येक स्त्री जर आपल्या दरवाजा असतो त्याच्या म्हणजे उंबऱ्यावर जी पाणी शिंपडते त्याचं कारण काय आहे, पाणी का शिंपडावं, कशासाठी शिंपडलं जातं ते प्रत्येक स्त्रीने ऐकायचं आहे। बघा, आपल्या घराच्या उंबऱ्यावर जर आपण सकाळी पाणी शिंपडलं तर त्याचे काय उपयोग आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। मानसिक धर्म आलेला असेल तर पाणी शिंपडावं का, सुतक झालेलं असेल तर पाणी शिंपडावं का, आणि देवघरामध्ये जो कलश भरलेला आहे त्या पाण्याचं काय करावं, आणि परत अंघोळ झाल्यावरच पाणी शिंपडावं का, याच्याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ प्रत्येक स्त्रीने लास्टपर्यंत बघायचा आहे। खूप महत्त्वाचा आहे, आपल्या परिवारासाठी आणि आपल्या घरासाठी आहे। बघा, आज मी तुम्हाला सांगणार आहे शिव महापुराण कथेप्रमाणे की जर प्रत्येक घरातली जर स्त्री मोठी असो, लहान असो किंवा घरातला कोणी पण व्यक्ती असो, ज्या वेळेस आपल्या घरामध्ये हे पाणी शिंपडलं जातं तर पाणी शिंपडण्याचं मागचं कारण जे आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही, आपले पित्र जे असतात ते प्रसन्न होतात, लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करत असते। कारण की सकाळच्या टायमाला लक्ष्मी माता आपल्या दारापुढे आलेली असते आणि प्रत्येक स्त्री ही सकाळच्या टायमाला उठत असते, कोणी टिफिन करण्यासाठी, कोणी मुलं शाळेत जातात त्याच्यासाठी। तर दरवाजा उघडण्या अगोदर आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे। तर ते पाणी कशा पद्धतीने शिंपडावं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जावी, वास्तू दोष समाप्त व्हावा, अडलेले कामे पूर्ण व्हावे, घरामध्ये बरकत यायला सुरुवात व्हायला पाहिजे, घरामध्ये जे वादविवाद आहे, कटकट आहे ते संपूर्ण जाण्यासाठी, आजारी व्यक्ती बरा होण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत। तर हे जे 4-5 उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे खूप महत्त्वाचे आहे, ते प्रत्येक स्त्रीने करायचे आहे। बघा, हे शास्त्रानुसारच आज मी तुम्हाला सांगणार आहे, माझ्या मनाने काहीच सांगणार नाही। हे शिव महापुराण कथेमध्ये आणि आपल्या शास्त्रामध्ये म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, पुराणांमध्ये सुद्धा याचा उल्लेख झालेला आहे। तर आज मी तुम्हाला सांगणार की बघा, आपल्या घरामध्ये जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रत्येक स्त्रीला हव्या असतील, तुम्ही भाड्याच्या घरात राहा, स्वतःच्या घरामध्ये राहा, छोटं घर असू द्या, मोठं घर असू द्या, बंगला असू द्या, प्रत्येक स्त्रीने हे आपल्या घरामध्ये एक नियम करायलाच पाहिजे की हे झालंच पाहिजे आपल्या घरामध्ये। रोज सकाळी, भले तुमच्या घरामध्ये तुमचे मिस्टर लवकर उठत असतील, तुम्ही उठत असतील किंवा तुमचे मुलं उठत असतील, तर त्यांना प्रत्येकाला सांगायचं आहे की आपल्या घरामध्ये हे एक कार्य रोज करायचं आहे। ते म्हणजे बघा, सकाळी उठल्याबरोबर म्हणजे रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्याला एक कलश पाणी ते आपल्या किचनमध्ये ठेवायचं आहे। आता एक कलश पाणी किचनमध्ये का ठेवावं, तर त्या ठिकाणी आपल्या पितरांचा वास असतो आणि त्या ठिकाणी जर आपण आपल्या माठाजवळ एक कलश पाणी रोज ठेवलं आणि ते पाणी सकाळी उठल्यानंतर आपल्या जर उंबरा असतो, दरवाजा उघडल्यानंतर त्या दरवाजावर शिंपडलं तर त्या घरामध्ये जे आपले पित्र असतात ते प्रसन्न होतात। कारण की रात्रीच्या टायमाला भरपूर प्रमाणात नकारात्मक शक्ती आपल्या उंबऱ्याच्या बाहेर असते, त्या ठिकाणी आपले पित्रसुद्धा असतात आणि ज्या घरामध्ये हे पाणी शिंपडलं जातं त्या घरामध्ये लक्ष्मी माता येते, लक्ष्मी माता प्रसन्न होते, त्या घरामध्ये पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि पित्रांचा आशीर्वाद मिळून पित्र प्रसन्न होऊन आपल्याला चांगल्या प्रकारे आशीर्वाद देतात, अडलेले कामं मार्ग लागतात। त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये उठ्ठाबरोबर ते पाणी आपल्या उंबऱ्यावर शिंपडायचं आहे आणि मगच बाहेर जायचं आहे। भले तुम्ही ते जे कलशातलं पाणी आहे ते अगोदर शिंपडायचं, नंतर तुम्ही झाडू पोचा केला तरी सुद्धा चालेल, पण उठल्या उठल्या आपल्याला ते पाणी करायचं आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल की मानसिक धर्म आलेला आहे तर मग मी ते पाणी शिंपडू शकते का? तर बघा, मानसिक धर्माचा काही घेणं देणं नाही। मानसिक धर्म आलेला असेल तरी सुद्धा तुम्ही उठ्ठाबरोबर ते पाणी तिथं शिंपडायचं आहे। आणि एक कारण बघा, ज्या वेळेस आपण सकाळी उठतो तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, उठ्ठाबरोबर आपलं कुणाकडे बघायचं नाही, उठ्ठाक्षणी आपले जे 2 हात असतात त्याकडे बघायचं आहे, त्यामध्ये दुर्गा माता स्मरण करायचं आहे, दुर्गा मातेचं स्मरण करायचं आहे, शिवजींचं स्मरण करायचं आहे, गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे, आपली कुलदेवी आणि आपली ग्रामदैवत यांचं स्मरण करून आपल्याला ते हात आपल्या तोंडावरून फिरवायचे। उठ्ठाक्षणी जो उजवा पाय आहे तो भूमीवर ठेवायचा, भूमीचा नमस्कार करायचा 3 वेळेस आणि उठून ते पाणी घ्यायचं आहे जे आपण रात्री भरून ठेवलेलं आहे कलशामध्ये, ते आपल्या ओट्यावर, किचन ओट्यावर ते पाणी भरलेलं ते पाणी घ्यायचं आहे आणि आपला जो उंबरा आहे त्या ठिकाणी ते पाणी शिंपडायचं आहे। तुमचा मानसिक धर्म आलेला असेल तर तुम्ही पाणी शिंपडू शकतात, फक्त आपल्याला दिवा लावायचा नाही। बघा, सकाळी जर आपण आपल्या उंबऱ्यावर पाणी शिंपडून स्वच्छ पुसून घेतला तर आपल्या घरामध्ये जो दिवा लावला जातो त्याच्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि ज्या घरामध्ये हे सगळे कार्य होत असतात त्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड टिकते, त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते, प्रत्येक कामं होत चालतात आणि आपली प्रगती व्हायला लागते। त्यामुळे ही एक गोष्ट आणि हे एक नियम आपल्याला पाळायचा आहे।
दुसरं म्हणजे बघा, आता आपण जो देवघरामध्ये जो कलश भरलेला असतो, तो कलशचं पाणी एवढं प्रभावशाली झालेलं असतं, कारण की आपण हे सगळं कार्य आपटल्यानंतर देवपूजा करतो. देवपूजा झाल्यानंतर एक कलश पाणी तिथं ठेवायचं आहे. ते कलश पाणी का ठेवावं? कारण की आपण मंत्र स्तोत्र जे पठण करतो, देवाची पूजा करतो, ते पाण्यामध्ये ते पाणी अब्झॉर्ब करत असतं, म्हणजे आकर्षित करत असतं आपले मंत्र तंत्र ते सगळे. ते पाण्याला झाकून ठेवायचं देवाजवळ एक कलशभर पाणी, आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्ही तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. असं केल्याने काय होईल? तुमच्या घरामध्ये तुमच्या घराचं शुद्धीकरण होईल, घर शुद्ध होईल, घरातलं वातावरण प्रसन्न होईल, नकारात्मक शक्ती बाहेर जाईल आणि घरामध्ये प्रसन्नता येईल याच्याने, आणि तुमची प्रगती व्हायला लागेल. घरातल्या लोकांचा आळसपणा, वादविवाद ते संपूर्ण नष्ट होतो. हे पाणी एवढं प्रभावशाली झालेलं असतं, कारण की आपले मंत्र तंत्र, आपली आरती, सकाळ संध्याकाळची आरती असते, आपण मंत्र म्हणत असतो, ते संपूर्ण ते पाणी ऑब्झॉर्ब करत असतं, म्हणजे आकर्षित करत असतं. ते पाणी खूप प्रचंड शक्तिशाली झालेलं असतं. तर ते पाणी, दुसरं कारण म्हणजे बघा, हे जर पाणी आपण आपल्या घरातल्या जो आजारी व्यक्ती आहे त्याला जर तुम्ही हे आजारी व्यक्तीला दिलं, तर जर त्याला सारखं सारखं आजारपण येत असेल, खूप कटकट मुलं खूप चिडचिड करत असतील, सारखं आजारी पडत असतील, वाईट नजर त्यांना दृष्ट लागत असेल, तर तुम्ही हे पाणी रोज त्या मुलाला दिलं तर नक्कीच तुम्हाला याचा अनुभव होईल. त्याचा आजार खूप कमी प्रमाणात होईल, चिडचिडपणा, वादविवाद प्रमाण त्याचं कमी होईल. तर हे जे पाणी आहे खूप प्रभावशाली आणि शक्तिशाली झालेलं असतं. दुसरं म्हणजे हे पाणी घरात शिंपडल्याने याचा एक फायदा आहे, घरातल्या व्यक्तींनी जर हे पाणी सगळ्या व्यक्तींनी जर हे पाणी प्यायला लागले तर त्यांची जी मनस्थिती आहे, त्यांचे विचार आहेत चांगले व्हायला लागतात, चांगले विचार करायला लागतात, प्रगती होते घरातली, नकारात्मक शक्ती बाहेर जाते. त्यामुळे हे पाणी खूपच प्रभावशाली झालेलं असतं. आणि जे शिल्लक राहिलेलं असतं पाणी, घरातल्या लोकांनी सगळ्यांनी पिऊन जे पाणी शिल्लक राहिलेलं असतं ते आपल्या झाडेच जे लावलेलं असतं, आपण रोपं लावले असतात, त्या रोपांना टाकलं तरीसुद्धा त्याचा प्रभाव खूप चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येत असतो. दुसरं म्हणजे बघा, आता मानसिक धर्म आला किंवा काही झालं तर हे पाणी शिंपडावं, हे बद्दल मी तुम्हाला संपूर्ण सांगितलेलं आहे. दुसरं म्हणजे ज्या घरामध्ये रोज संध्याकाळी आणि सकाळी उंबऱ्याच्या बाहेर दिवा लावला जातो, त्या घरामध्ये लक्ष्मी माता आकर्षित होते, त्या घरामध्ये लक्ष्मी माता येते आणि त्या घरामध्ये धनधान्याला बरकत राहते, कशाचीच कमतरता त्या घरामध्ये राहत नाही, सुख समृद्धी त्या घरामध्ये नांदत असते. आणि दुसरं म्हणजे आता मी तुम्हाला दुसरं सांगणार आहे, प्रत्येक स्त्रीने आपल्या दारापुढे रांगोळी काढायची आहे. रांगोळी काढल्याने काय होतं, तर रांगोळी काढल्याने जे नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर नष्ट होत असते. त्याच्यावर थोडंसं हळद कुंकू टाकायचं आहे आणि उंबऱ्याला कधी पण हळदीचं लेपन करायचं आहे. उंबऱ्याला कधी हळदीचं लेपन करावं, पौर्णिमा असते, अमावस्या असते, अष्टमी असते, गुरुवारच्या दिवशी नियमितपणे जर तुम्ही हे नियम करून टाकले तर तुमच्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहणार नाही. जे कटकट आहे, वादविवाद आहे, ती संपूर्ण नष्ट होत असतं याच्याने. तर बघा, ह्या गोष्टी खूप छोट्या आहेत पण खूप महत्त्वाच्या आहे, प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये करायच्या आहे. बघा, हे जे पाणी असतं देवाजवळ ठेवलेलं, आपण ज्यावेळेस देवपूजा करतो आणि ते पाणी आपण ठेवलेलं असतं आणि ते दुसऱ्या दिवशी आपण त्याचा वापर करत असतो, तर ते पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात खूप ॲक्टिव्ह झालेलं असते ते पाणी. तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं की त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असं आकर्षित झालेलं असतं, पाण्यामध्ये तंत्रमंत्राचा प्रभाव झालेला असतो, ते पाणी खूप शक्तिशाली झालेलं असतं. ज्यांचा बिझनेस आहे, दुकान आहे, तर त्यांनी काय करायचं, त्याच्यातलं थोडंसं पाणी आपल्या दुकानावर शिंपडायचं आहे. असं केल्याने काय होईल, तर त्यांच्या दुकानाला बघा, तुम्ही म्हणत असणार की हे पाणी टाकल्याने काय होईल, तर बघा, आपल्याला आपल्या दुकानावर कोणाची नजर लागलेली असेल, तुमचं दुकान खूप चांगलं चालतंय आणि अचानक दुकान बंद होतं, मंदी येते, म्हणजे चालायला लागत नाही, खूप आपल्याला तोटा व्हायला लागतो, तर त्यावेळेस हा उपाय करायचा. जर कोणी कितीही दृष्ट माणूस असेल तुमच्या घराला, तुमच्या व्यापाराला, तुमच्या बिझनेसला कोणी नजर लावलेली असेल, तर तुम्ही जर हे पाणी रोज त्या ठिकाणी थोडं शिंपडलं तर तुमचा बिझनेस खूप चांगल्या प्रकारे चालायला लागेल. ही मी 100% तुम्हाला गॅरंटी देते, करून बघा, कारण की ह्या गोष्टी केल्यावरच आपल्याला अनुभव येत असतो. बघा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे पण खूप महत्त्वाच्या आहे. त्यामुळे तुमचा बिझनेस वगैरे असेल त्या ठिकाणी सुद्धा हे पाणी तुम्ही शिंपडायचं आहे. याच्याने आपले पित्र खूप प्रसन्न होत असतात, कारण की त्यांना आपण पाणी देत असतो सकाळच्या टायमाला, रात्रीच्या टायमाला आपले पित्र आपल्या उंबऱ्याच्या बाहेर असतात आणि ते सकाळी आपण जर पाणी त्यांना दिलं तर ते तृप्त होतात, त्यांना मुक्ती मिळते, त्यांना शांतता मिळते, लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि लक्ष्मी माता ही 7 वेळेस आपल्या दारापुढे येत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या वाक्य आपण बोलत असतो ते चांगलं बोलायचं, कारण की कधी आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी चांगल्या व्हायला लागतात ते आपल्याला कळत नाही आणि तुमचं एवढं चांगलं व्हायला लागेल की तुम्हाला सुद्धा कळणार नाही. बघा, अमावस्या, पौर्णिमा आली किंवा रोज जर तुम्ही मुंग्यांना पीठ, नारळचा भुगा आणि साखर
गायचं तूप एकत्र करून जर टाकलं तर तुमच्या घरामध्ये हळूहळू धनसंपदा यायला लागते. कुठल्या मार्गाने येईल हे सांगता येत नाही, पण नक्कीच येते. ह्या गोष्टी करा, फॉलो करा आणि प्रत्येक महिलेने हा नियम पाळा की मी सकाळी उठल्या क्षणी दरवाजा उघडायच्या अगोदर माझ्या घराच्या गेटवर, माझ्या घराच्या उंबरावर पाणी शिंपडणार. हे करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. महिन्यामध्येच तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि तुम्हीच मला कमेंट करून सांगणार हे निश्चित आहे. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.